8व्या वर्गात असताना एक आंदोलन केलं. 8व्या वर्गात? हां, तेव्हा आमची गावात तमाशे आले होते. बरं. तमाशाचा फड आला होता आणि ते 10वी-12वीच्या काहीतरी परीक्षा सुरू होत्या. ओके. आणि तेव्हा सगळा गोंधळ, म्हणजे वडिलां पोरगा एकच तिथे जायचं, वाद व्हायचे. आणि गावात पहिल्यांदाच आलं होतं. त्याच्यानं तेव्हा आम्ही एक लहानसं हातानं लिहिलं का तमाशा नाही होणार, पहिले परीक्षा आणि मग तमाशा. बरं. आणि ते सरपंच खूप मजबूत होते, तर ते बंद केलं. आणि तेव्हा आम्ही सायकलनं SDOकडे गेलो, तिथं मुक्काम केलं आणि त्यांना घेऊनच आलो. 8वीत असताना? हो, आम्ही सगळे 3-4 मित्र, शरद विधाते, अधिक 1-2 जणं आम्ही गेलो होतो तेव्हा सायकलनं. ते अचलपूरला होते 30 किलोमीटर दूर. बरं. आणि सायकलनं जाऊन SDOनं आणलं आणि ते तमाशे बंद केले. आणि ते आंदोलन, त्याच्यानंतर दुसरं आंदोलन मातीत गाडून आदिवासींची शेती फॉरेस्टवालेचा, म्हणजे फॉरेस्टची जमीन होती वन विभागाची, पण ते वर्षानुवर्ष ते घेत होते आणि ते सर्व आदिवासी होते आणि त्यांनी पीक लावलेलं. आणि आता ते हातात येणार तेव्हा ते पीक उद्ध्वस्त करायला आले होते. तेव्हा आम्ही जमिनीत स्वतःला गाळून घेतलं होतं. बरं. हे पूर्ण. कितव्या वर्षी? ते असेल 11वीला, बरं. 11वी-12वीला. तर तेव्हा काय ते पोरांनी गंमत करून ते माती असं म्हणजे दाबून मला दाबलं. बरं. मी अर्धदफन आंदोलन होतं. बरं. आम्ही चॉलेंज, आम्ही अर्धदफन आंदोलन करणार. आणि मला अर्धदफन म्हणजे इथपर्यंत गाळून ठेवलं. आणि ते अर्ध्या 1 तासानंतर मग असं व्हेन इथं प्रेशर वाढलं, कारण व्हेन सगळ्या बंद झाल्या, ब्लॉक झाल्या होत्या सगळ्या. आणि डोळ्यात असं लालसर यायला लागलं होतं. तेव्हा पत्रकार होते, त्यांनी फोन केला आणि म्हटलं का बाबा ते काही मला नाही वाटत ते राहीन म्हणून. बरं. म्हणजे अटॅक येऊ शकतं त्यांना. म्हणजे कलेक्टरला वगैरे आणि तहसीलदार आले आणि त्यांनी सांगितलं का नाही, आता आम्ही पीक काही तोडत नाही.